हॅलो आनंदा लक्षा गोचरा विनाशा जरांबर हृदय आठवा दत्त दिगंबर करता तुझे नाम स्मरण दोषाधिक होती दहन ब्रह्म विष्णू तृण हृदय करते तुझे स्तवण कर्मभूमीच्या देवतळ बघावे सर्वता भजव्या केले पुण्य जाय व्यर्थ तो नग्न जाय करुणा शेवणे तांगणे अनुचित सोयित नशिमतो एकाग्र करावा स्मरण तो भजावा दत्त निरंजन अंतिवतचे मोक्षे पद प्राप्त नाहीशे करावे स्मरण जो का परात परवाचे नकळे पार तेथे मी पामरे मुखाने काय वर्ण दत्तात्रय महाराज केले देवानता 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 Oh,
तिरसुळ डमरू शंख चक्रा तिरसुळ डमरू विजयाची लावी
त्याचे ज्ञान आहे पर त्याचे ज्ञान आहे पर तोच जाण परमेश्वर तोच जाण परमेश्वर तोच जाण परमेश्वर तोच जाण परमेश्वर आधी शरण जावे तया आधी शरण जावे तया प्रसाद लागे त्यांच्या पाया 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 सद्गुरु महाराज की जय. गुरु करावा तो कैसा ज्याचा ब्रह्मांडी नसा गुरु नसावा कर्मिष्ठ दुजयाशी लावी कष्ट गुरु असावा निर्मळ जैसा सूर्याची केवळ ज्याचे ज्ञान आहे पर तोची जाण परमेश्वर आधी शरण जावे तया आणि प्रसाद लागे त्यांच्या पाया जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरु महाराज ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदर्शम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमच्चलम सर्वादि साक्षीभूतम भवातीतम त्रिगुणरहितम सद्गुरो स्तन्नमामि. तर भक्तो आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद संप्रदायाचे परज्ञानी काळे अभ्यासक आनंद संप्रदायामध्ये ज्यांचं नाव झालं असे श्री संत एकशे 8 महंत डॉक्टर प्रसाद बन महाराज महाराजांच्या गाथेतला आजचा हा अभंग. प्रसाद बन बाळगुरु महाराजांच्या नंतर एक परज्ञानाचे काळे अभ्यासक ज्यांनी परज्ञानावर अभ्यास केला आणि त्यांची सुद्धा अभंगाची गाथा आहे त्याचा गुरुपाठ आहे आणि त्यांचा त्या अभंग गाथेतील आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. आणि प्रसाद बन महाराज काही साधे नव्हते डॉक्टर होते म्हणजे काय होते डॉक्टर होते. डॉक्टर असून सुद्धा त्यांनी दत्त महाराजांची भक्ती केली. काय होते डॉक्टर पैसा भरपूर होती संपत्ती भरपूर होती पण त्यांनी महाराज या पैशाला दूर करून संन्यास घेतला. तिला कळालं या संसारामध्ये काही पडलेलं नाही म्हणून त्यांनी त्याच्या मुखवाणीतून प्रकट झालेला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता आजचा सप्त्याचा तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि महाराज पहिल्या दिवशी आपण आपल्या जीवाला भूस्थळावर आणलं दुसऱ्या दिवशी त्याला मार्गाला लावलं. आता आज त्याला गुरु करायचा आहे. काय करायचं आहे गुरु करायचा आहे. गुरु
गुरु झाले घरोघरी. गुरु कसे झाले? बरोबर. घराघरामध्ये गुरु झाले. प्रत्येकाच्या घरामध्ये गुरु आहे. म्हणून आपण काय म्हणता, मोठ्याचं ऐका. मोठे माणसं गुरुच होत. गुरु असती घरोघरी, पण शिष्याचे वित्त हरण करती. गुरु कसे झाले? गुरु घरोघरी झाले. शिष्याला त्रास द्यायला लागले. त्याला गुरु म्हणून बघ इथं जीव आला आणि जीव आल्याच्या नंतर मायेच्या जाळामध्ये बंद झाला आणि त्याला सोडवण करण्यासाठी मागून गुरु आले. जसं लेकरू समोर पळते समोर रस्त्याला, नंतर बाप त्याच्या पाठीमागे पळते लेकराला धरायला, तसं हे जीव अगोदर निघाले आणि त्याच्यानंतर त्याची सोडवणूक करण्यासाठी गुरु आले. मनोनी कृपा द्रवली निजनंदा कारण बोलवून ज्ञान पुरोहिता लागून आणि जीवाची स्थिती सांगितली. त्या निजनंदाला दया आली. दया झाली म्हणून गुरु या कर्मभूमीला आले. गुरु कुटात आनंद सागरे आहे माझा गुरु. आनंद सागरी आहे माझा गुरु. आनंद सागरे आहे माझा गुरु. आनंद सागरी आहे माझा गुरु. त्यांचे चरण धरो वेळोवेळा. 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 गुरु कुठं आहे? आनंद सागरे आहे माझा गुरु. त्यांचे चरण धरो वेळोवेळा. त्यांचे चरण धरो वेळोवेळा. गुरु कुठं राहतात? गुरु आनंद सागरामध्ये जोडतोय. मात्र काहीच तरी गुरु कमी हात गुरु आनंद सागरामधून आलेले आणि मी आनंद सागरातला हो म्हणून घेणारे बक्कळ जण झाले. वागणारे कमी हात म्हणून दाखविणारे जात झाले. मग त्याचे पाय धरल्याबरोबर काय होते? चरण धरिता ब्रह्म लागे आता. 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 हे दोन्ही हात प्रकाशिल्या. हे दोन्ही हात प्रकाशिल्या. दोन्ही आज प्रकाशिल्या. दोन्ही आज प्रकाशिल्या. ते दोन्ही हात प्रकाशिल्या. ते दोन्ही हात प्रकाशिल्या. दोन्ही आज प्रकाशिल्या. दोन्ही आज प्रकाशिल्या. चरण धरल्याने काय होते? चरण धरला ब्रह्म लागे आता. गुरुचे चरण धरल्याबरोबर ब्रह्म हाताला लागते आणि ते ज्योत ते ध्वनी ज्योती प्रकाशिल्या. ते ध्वनी ज्योती प्रकाशिल्या. मग गुरु हे दोन शब्द एका पेटीमध्ये बंद होते आणि त्या पेटीला उघडण्याचं काम निजमायेने केलं. ती गुरु दोन शब्द बाहेर काढले. गुरु शब्दाचा अर्थ काय होते? गु म्हणजे गुणातीत, रू म्हणजे रूपातीत, गुण रूपाचा होयांत, याशी नाव गुरु रूप. गुरु कोणाला म्हणाव? जिथं गुणाचा अंत आहे,
जित रूपाचा अंत आहे याशी नाव गुरुरूप गु शब्द तो अंधकार रू शब्दाचा प्रकाश थोर अन माया ब्रह्माचा विचार जाणीजेत गुरु गु शब्द अंधकारामध्येच आहे आणि रू शब्दाचं वजन चालू आहे गु शब्द गुप्तच आहे त्याचा कोणाला अजून अर्थ लागला नाही गु शब्द अंधकारामध्ये फक्त रू शब्दाचा प्रकाश थोर या रू शब्दाचा प्रकाश पडलाय आणि त्याच रू शब्दाचं भजन चालू आहे त्याच रू शब्दाचा सप्ताह चालू आहे जे भजन चालू आहे नामस्मरण चालू आहे गुप्त ते गुप्त गुप्त ते गुप्तच आहे अजून कोणाला पत्ता लागत नाही आणि रू शब्द मनोनी कृपा द्रवली निजनंदा कारण हे जीव मायेमध्ये मळून गेला आणि याला चतुर्विध कर्म लागले आणि ते कर्म धुण्यासाठी दत्त प्रभू गुरुच्या रूपामध्ये कर्मभूमीला आले आता जीव आला पहिल्या दिवशी आता त्याला सोडवण्यासाठी गुरु आले कुठून आले गुरुचा रहिवास कुठाय निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा दयाळा रहिवास तुमचा निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा परात्पर पाणी काय वर्णो वाद्या परात्पर पाणी काय वर्णो मी वाचा परात्पर पाणी काय वर्णो वाद्या परात्पर पाणी काय वर्णो मी वाचा महाराज काय सांगतात गुरुचा रहिवास कुठं आहे निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा अन परात्पर पाणी काय वर्णो मी वाचा गुरुचा रहिवास कुठं आहे निरालंब शिखरामध्ये त्या दत्तप्रभूचा रहिवास त्या दत्तप्रभूचं रूप बघितल्याबरोबर कसं होते सांगितले तुमचे स्वरूप पाहता मन हे झाले उन्मान दयाळा झाले उन्मान तुमचे स्वरूप पाहतामध्ये झाले उन्मान दयाळा झाले उन्मान तुमचे स्वरूप पाहता मन हे झाले उन्मान दयाळा झाले उन्मान तुमचे स्वरूप पाहतामध्ये झाले उन्मान झाले उन्मान शुद्ध लक्षण पदे मजला सापडले कोण शुद्ध लक्षणे पदे मजला सापडले कोण शुद्ध लक्षण पदे मजला सापडले कोण शुद्ध लक्षणे पदे मजला सापडले कोण रूप कसं आहे महाराजाचं रूप बघितल्याबरोबर काय होते तुमचे स्वरूप पाहता मन हे झाले उन्मन दयाळा झाले उन्मन आणि शुद्ध लक्षणपदी मजला सापडली खून आपण आजचा श्लोक म्हणता की सह्याद्री देव उभा आहे दत्त उभा आहे साधू संत बनले दयाचे पाये नित्यारती होतो कापुराची होतो आनंदाची मध्व स्वामी वाट पाहे प्रसादाची महाराज कुठे राहतात शुद्ध लक्षण गडावर राहतात महाराजांना पूर्णानंद पदे मने मोरोनिया ठेले दयाला मोरोनिया ठेले पूर्णानंद पदे मने मोरोनिया ठेले मोरोनिया ठेले पूर्णानंद पदे मने मोरोनिया ठेले दया मोरोनिया ठेले पूर्णानंद पदे मने मोरोनिया ठेले मोरोनिया ठेले पूर्ण भारते मने जन्म मरण पूर्ण भारती मने
कुंडले पूर्ण भारती म्हणे जन्म मरण कुंडले पूर्ण भारती म्हणे जन्म मरण कुंडले पुढे काय सांगितलं उठा उठा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाढू काकड आरती काकडा आरती प्रमाण कसं आहे म्हणून महाराजांचं रूप निराला बशित्रावर राहतात तुमचे स्वरूप पाहता मन हे झाले उन्मन आणि पूर्णानंद पदे मन हे मुरोनी आठले आणि पूर्ण भारती म्हणे जन्म मरण कुंडले पण तसा गुरु सापडला पाहिजे गुरु बक्कळ झाले अनेक संप्रदायाचे गुरु आहात अनेक संप्रदायाचे बरेच गुरु आहात अनेक कोणी अजून संप्रदायाचे बरेच गुरु आहात गुरु झाले पण गुरु ओळखता आला पाहिजे गुरु शब्दाचा अर्थ गुणातीत रूपातीत ज्या महाराजाजवळ गुणही नाही तर अवगुणही नाही महाराजा गुरु जवळ गुण बी जमणार अवगुण बी जमणार ज्याच्या जवळ गुण आहे त्याच्या जवळ अवगुण राहते तबला वाजण्यावाल्याकडे मोठा तबला वाजण्याचा गुण आहे पण त्याच्या जर मनात आलं त्याला जर वाजा वाटणार गेलं तर कुठं बी बोल वाजले अंगामध्ये अवगुण शिरला तस ज्या गुणामध्ये गुण आलं त्याच्या जवळ अवगुण 100% आहे गुरु ओळखणं फार कठीण आहे गुरु कस झाले घरोघरी झाले पण कसा गुरु करावा लागतो गुरु करावा तो कैसा त्याचा प्रमाणे तसा करावा तो कैसा त्याचा प्रमाण तसा गुरु करावा तो कैसा त्याचा प्रमाणे तसा तुम्हाला सकाळी पोथीमध्ये सांगितलं गुरु करणं घेतलं कसं खुशाल मन सांगे सर्वांना ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्मची वाया गेला आणि संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला या संसारामध्ये जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर गुरुला शरण जावावं लागते अजून गुरु कसा करावा लागतो गुरु करावा तो हिरा मोक्ष मार्ग करावं लागते गुरु हिरा करावं लागते गुरु करावा तो हिरा मोक्ष मार्ग दाविल खरा खरा मोक्षाचा मार्ग दावणारा गुरु करावा लागते अजून गुरु कसा करावा लागतो गुरु करावा तो त्याने चारी पदार्थ गुरु करावा तो चारी पदार्थ देवळतो
आपल्यापेक्षा 2 हात गुरु उंच राहावा. उंचीनं म्हणणार गुरु कशाला पाहिजे? ज्ञानानं उंच पाहिजे, ज्ञानानं बळकट पाहिजे. अजून समोर जाऊन काय सांगितलं? गुरु करावा बळकटा त्याचे धरावे मनकट. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनकट. गुरु करावा बळकट त्याचे धरावे त्याचे धरावे मनकट. गुरु कसा पाहिजे म्हणून सांगितलं. गुरु कळावा करावा बळकट आणि त्याचे धरावे मनकट. गुरुला यस्स धरून खोलीमध्ये येऊन प्रश्न विचारावे लागते रूम मध्ये. तर गुरु प्रश्नाचं उत्तर दिला तर गुरु होय, नाहीतर कशाचा गुरु होय? गुरुला असे प्रश्न विचारावे लागते. मग गुरुला दया आले म्हणून गुरु निरालंब चित्रावून निघाले. आणि आता डायरेक्ट वेळ नसल्यामुळे कर्मभूमीला आले. उशीर झाले म्हणून गुरु डायरेक्ट कर्मभूमीला आले. कोणत्या वेशामध्ये आले? तुम्ही आम्ही जसं आता आमचे नागोराव बाबा भजनाला यायचं आहे म्हणल्यानं कपडे बदलून यायले, तसं दत्त महाराज कर्मभूमीला यायचं आहे म्हणून संपूर्ण वेश बदलून आले. कोण्या वेशामध्ये आले? माया वेशे मनमोहना. माया वेशे मनमोहना. माया वेशे मनमोहना. माया वेशे मनमोहना. जीवा करे अवलोकना. जीवा करे अवलोकना. माया वेशे मनमोहना. माया वेशे मनमोहना. माया वेशे मनमोहना. जीवातारे अवलोकना. जीवातारे अवलोकना. माया वेशी मनमोहना. माया वेशी मनमोहना. माया वेशी मनमोहना. माया वेशे मनमोहन. जीवा करी अवलोकन. अद्रांबर सिद्धांतामध्ये आलेली ओवी आहे. मायेच्या वेशामध्ये म्हणजे मनुष्य रूप धारण करून दत्त प्रभू या कर्मभूमीला आले. आता गुरु येऊन आपापल्या मठामध्ये बसले, पण आता आपल्याला जाऊन गुरु करायचा आहे. पण आपली सुद्धा पात्रता झाली पाहिजे गुरु करण्यासारखी. याच्यामध्ये बराच कचरा निर्माण झालाय. कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, आशेचा. हे कचरा बाजूला करून गुरुपाशी जावं लागतं. तेव्हा गुरु कुठंतरी नाम देतात. आपल्यामध्ये काय काय कचरा झालाय कचरा बाजूला काढावा लागतो. जसं घरामध्ये आपण कचरा ठेवलं तर आपलं डोसकं भन करते, कचरा दिसला रोज तर झाडून काढावं लागते. तसं या घरामध्ये सुद्धा बराच कचरा वालाय. हे कचरा सुद्धा बाहेर काढावं लागते. म्हणून महाराज काय म्हणतात? करले सपातन मंदिर येतो स्थान भूमिका. 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 महाराज काय सांगतात? मध्ये कोण कोण आहे? काम क्रोधात कषड वैरे मध्ये करते मारा मारे. काम क्रोध
कोणी काल दे बाहेर येतो स्थान प्रभूंका करडे सपातन मंदिर येतो स्थान प्रभूंका अजून कोण कोण आहे कामाला क्रोधाला काढावं लागते नाहीतर ते दोघं मध्ये मारून गेले इनको निकाल दे बाहेर हिला बाहेर काढल्याच्या नंतर येतो स्थान प्रभूची का हे स्थान होय प्रभूचं फक्त याला साफसफाई करावं लागते जसं दररोज आंघोळ करायला साबण लावून तसं दररोज नामाची आंघोळ करावं लागते नामाची साबण लावावं लागते हे शरीर जर निर्मळ राहिलं तरच गुरु इथं येतात अजून कोण कोण आहे आशा मनशा प्रश्न कल्पना तू बुद्धी दुष्ट वासना आशा मनशा प्रश्न कल्पना तू बुद्धी दुष्ट वासना झाडून गाडा येतो स्थान प्रभूंका करले सपाटन मध्ये येतो स्थान प्रभूंका आशा मनशा प्रश्न कल्पना कुबुद्धी दुष्ट वासना वैराग्य झाडून गाडा येतो स्थान प्रभूंका यामध्ये स्थान आहे पण असं साफसफाई करावं लागते कशी साफसफाई करावं लागते या अंगामध्ये झालेला कचरा राम क्रोध रूपी कचरा आशा तृष्णा कल्पना रूपी कचरा वैराग्याच्या झाडून काढावं लागते यस जर झाडून काढला आपल्या त्या कोण्या तरी कंपनीच्या झाडून काढालाय घर म्हणालो ते झाड घेऊन याला झाडतो म्हणलं तर जमणार कोणता झाडू पाहिजे वैराग्याचा झाडू पाहिजे त्या वैराग्याच्या झाडू हे सर्व निघून जाते म्हणून सांगितले काम क्रोध रूपी कचरा आशा मनशा प्रश्न कल्पना रूपी कचरा हे कचरा जर काढायचा असेल तर वैराग्याचा झाडू लागते मग आपलं शरीर आता निर्मळ झालं आता आपल्याला गुरु जवळ जायचं आहे आहे गुरु कसा पाहिजे आपल्या देहाला गुरु करायचा आहे गुरु करायचा असेल तर प्रसाद पण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गुरु नसावा कर्मिष्ठ महाराज काय सांगतात गुरु नसावा कर्मिष्ठ गुरु नसावा कर्मिष्ठ मला मुक्त पदवी प्राप्त झाली पाहिजे म्हणून काही गुरु कर्म कराले कर्म बंधनामध्ये अडकले काही गुरु स्वच्छता अभियानाच्या मार्गी लागून कर्माला गेले स्वतः मी कर्म कराले झाडू घेऊन आणि शिष्याला मी म्हणाले तुम्ही बी करा आता महाराज पण प्रसाद पण महाराज म्हणले गुरु नसावा कर्मिष्ठ आणि तुझयाशी लावी कष्ट गुरु स्वतःही कर्म करू नये आणि शिष्यालाही कर्म लावू नये
का तर 40व्या पदावर माया अडवणार आहे. गुरुला ज्ञात असून काही नाही गुरु असं करत नाही. 40व्या पदाला माया अडविते. जीवेश्वरा कर्म धर्माच्या विरहित सोडावी शिदोरी, नाहीतर तुम्ही फिरावे पुन्हा माघारी. तुम्हाला कर्म काढावं लागतात, धर्म काढावं लागते, नाहीतर माया तिथं जाडीते 40व्या पदाला. आणि माया पुन्हा तुम्हाला खाली वाट लावते. एखाद्या पदवीसाठी असं कर्म करत बसणं काही कामाचं नवं. कर्म बाजूला सारा आणि त्या दत्त प्रभूचा भजनाला लागा. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्यावो, दयाळा मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्यावो, दयाळा मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्यावो, दयाळा मला भेट द्यावो. त्याचं भजनाला लागावं लागलं. कर्म करत बसल्यानं जमणार. तसा जर कर्म करणारा गुरु असेल तर निज आत्माबोध सिद्धांत चाकते. आईशी गुरुवर जावे. अशा गुरुला बाजूला करा म्हणले. ते गुरु स्वतःचा बी उद्धार करून घेऊ शकणार आणि दुसऱ्याचा बी करणार. लटकून बसायचं होय. म्हणून गुरु नसावा कर्मिष्ठ आणि तुझ्या याशी लावी कष्ट. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितले. मग आपल्याला गुरु करायचा आहे. काय करायचं आहे? या देहाला गुरु करायचा आहे. पण गुरु करता वेळे गुरुचे 6 गुण बघले पाहिजे. गुरुजवळ 6 गुण आहेत. काय? जसं माणसामध्ये गुण अवगुण आहेत तसं गुरुमध्ये सुद्धा 6 गुण बघावे लागतात. लक्षपूर्वक ऐका. पहिला गुण समसमान. गुरुजवळ काय पाहिजे? समसमान दृष्टी पाहिजे. सर्वाभूती समसमान, चैतन्य स्वरूप व्यापक गहन, कोटे नाही अनेक गुण, हे लक्षण गुरुचे. गुरु कसा पाहिजे? सर्वांना समान पाहिजे. राजा असो, रंक असो, स्त्री असो, पुरुष असो भल्या जातीचा आदर सत्कार करी त्याचा. तो आपण अशी शुद्ध साचा परब्रह्म जैसा हो. महाराज काय म्हणतात? कोण्याही जातीचं असलं तरी चलेल, पण गुरु सर्वांना समसमान पाहिजे. राजा असो, रंक असो. राजा जरी असला, पैसेवान जरी असला आणि पैसेवान जरी नसला तर गुरुची कृपा दृष्टी सगळ्याकडे समसमान पाहिजे. सर्वाभूती समसमान. म्हणून गुरु काय म्हणतात? जगाचा भेद लयाला जाऊ, 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 जगाचा भेद लयाला जाऊ. महाराज काय म्हणतात? जगाचा भेद लयाला जाओ आणि शांती अखंडित राहो. गुरु म्हणतात या जगाचा जातीभेद विलयाला गेला पाहिजे. जातीभेद नाहीसा झाला पाहिजे. खरं तर जाती नाही तर दत्तप्रभूनं ज्यावेळेस माणूस बनवलंय, माणूस एकच जाती. आपण जाती काढण्याचं काम केले आहोत. मानवाचं काम. यानं अमुक जातीचा, यानं तमुक जातीचा, यानं वरच्या जातीचा, यानं खालच्या जातीचा. जाती आपण काढल्या. म्हणून सारे गुरुजी काय म्हणतात? करा तो एक धर्म. महाराज काय सांगतात?
खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेमार पावे. कोणता धर्म खरा आहे? एकच धर्म खरा आहे, एकच जात खरी आहे, ते म्हणजे मानवाची जात. या जातीला सोडून आपण त्या जातीचा होय, या जातीचा होय, अमुक जातीचा होय, खालच्या जातीचा होय, या जातीमध्ये आपण पडल्या. हे जातीभेद आपणही दूर करायला पाहिजे. गुरु सुद्धा म्हणतात जगाचा भेद लयाला जाऊ. हे पहिला गुण गुरु जवळ पाहिजे, समसमान. नंतर आहे स्वातंत्र्यपण. दुसरे ते स्वातंत्र्यपण. स्वातंत्र्यपण त्याची ओळखणे बरोबरपणे जाणावे. परमेश्वराच्या जसं स्वतंत्र करून असलं पाहिजे, पारतंत्र्यामध्ये नको. आणि घडोमोड करी संतोषे, नाना उपाधीच्या वेगळा आशे दिशे, आणि करोनीय करता. गुरु उपाधी मधला नको म्हणलंय. कर्म पाठीमागे लावून येणं याला उपाधीच म्हणतात. ते उपाधी नाहीशी झाली पाहिजे गुरुची. ते उपाधी काढावं लागते. तर दत्तप्रभू काय म्हणतात? भक्ता वाचून सर्वता जाण, एरवी नसे मी कोणाच्या स्वाधीन, नाना जप तप केली दान, आणि वैष्णव होय जगदात्मा. महाराज म्हणतात मी फक्त भक्ताजवळच नांदतो. म्हणून महाराज काय म्हणतात? प्रभू है भक्तन के पास, पकड़ विकास साधो संतन के, फिर कृपा होए प्रभु के. प्रभु है भक्तन के पास, साधु के पास. प्रभु है भक्तन के पास, पकड़ उनकी का साधु संतन की, फिर कृपा होए प्रभु की. दत्त महाराज काय म्हणले? जे माझं अखंड नामचिंतन करते मी त्याच्या जवळच आहो. भक्ता वाचून सर्वता जाणं. दुसरीकडे कुठं बी नाही म्हणले. एरवी नसे मी कोणाच्या स्वाधीन. नारद मुनीने 3 लोकही फिरले, 4 सृष्ट्या फिरल्या. नारद मुनी कळ लावणारे, काही गावामध्ये राहतात कळ लावणारे. या महाराजापासून त्या महाराजापासून जायचं ते सांगून येतं काय म्हणजे, किंवा फोन लावून ऐकू घालायचं या सासू बोला. असं कळ लावणारे काय काय जण राहतात. पण कळ लावणाऱ्याचा शेवटी इस्तू इस्ते. कळ लावणार मग काय सांगितलं? गुरु कसा पाहिजे? गुरु उपाधीच्या बाजूला पाहिजे. उपाधी मधला नको, धर्मामधला नको. सतत नामचिंतन चालू असेल तर गुरु महाराज म्हणतात मी भक्ताजवळच नांदतो. मी कुठंच आहे ना म्हणजे. मग पहिला गुण समसमान, दुसरा गुण स्वातंत्र्यपण. किती गुण झाले? 2 गुण झाले. पण आता गुरु करता वेळी आपल्याला बब्बड गोड वाटते. अरे बापू काय गुरु दिसालाय, नंबर 1 कपडे घातलेला आहे, नंबर 1 नेता बाजून आहे. आता जाऊन त्याच्या पायावर पाणी सोडतो. गुरु करताना मोठं गोड वाटते. म्हणून काय म्हणते? गुरु करता गोड वाटे, भक्ती करता हृदय पाटे. गुरु करता गोड वाटे, भक्ती करता हृदय पाटे. गुरु करता गोड वाटे, भक्ती करता हृदय पाटे. भक्ती करता हृदय पाटे. महाराज काय सांगितले? गुरु करता गोड वाटे, भक्ती करता हृदय पाटे. गुरु करताना मोठं गोड वाटते, पण भक्ती करायची नंतर हृदय फाडून टाकून द्यावं. समोर जाऊन महाराज काय म्हणतात? भक्ती नावे साधे भोळे,
जीवावरले थोडे भक्ती नव्हे साधी भोळी होय जीवावरली थोडी भक्ती नव्हे साधी भोळी होय जीवावरले थोडे भक्ती नव्हे साधी भोळी होय जीवावरली थोडी भक्ती आपल्याला साधी सोपीच वाटायला लागली तर महाराज सांगतात भक्ती नव्हे साधी भोळी होय जीवावरती थोडी तिथं जीवाची दक्षिणा द्यावं लागते म्हणून सांगितलं 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 500 रुपये दक्षिणा दिल्यानं जमणार कोणती दक्षिणा पाहिजे जीवाची दक्षिणा लागते आपण कशी भक्ती करता भक्ती करिता गांधराचे वाट पाहतात विमानाचे भक्ती करितात गांजराची वाट पाहतात विमानाची भक्ती करितात गांधराचे वाट पाहतात विमानाचे भक्ती करितात गांजराची वाट पाहतात विमानाची आपली भक्ती घेसली होती भक्ती करितात गांधराचे आणि वाट बघाले इमानाची भक्ती काहीच नाही मला न्यायला इमान यावा कसं येईल इमान त्याच्यासाठी तशी भक्ती करावं लागते तसं नामस्मरण करावं लागते कसा नामस्मरण करावं लागते कसं नामस्मरण करावं लागते सतत देवार तारता 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 बक्कळ गोड वाटते आता गुरुचा तिसरा गुण आहे निरापेक्षता अपेक्षा नाही जयाशी इच्छा हेतू नाही मानसे निरंजन पदाचा रेवाशी आणि परमेश्वर तो गुरुजवळ काय पाहिजे म्हणजे अपेक्षा जमणार म्हणजे कोणती इच्छा जमणार हेतू जमणार गुरु कसा पाहिजे निरापेक्षता अपेक्षा नाही जयाशी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसाव पैशाची अपेक्षा नसाव कपड्याची अपेक्षा नसाव हे जर अपेक्षा असेल तर ते गुरु नव सुळसुळाट हा साधू जनाचा सुळसुळाट हा साधू जनाचा पोट भराया झाला झाला पोट भराया झाला झाला पोट भराया झाला यथार्थ कोणी सांगेना मजला यथार्थ कोणी सांगेना मजला ज्ञानपणा घरी आला मुझ्या जागृत व्हा करुणालो आमच्या 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 जागृत व्हा करुणालो. महाराज काय म्हणतात सुळसुळाट हा साधू जनांचा पोट भराया झाला
यथार्थ कोणी सांगेना मजला ब्याडपणा घरी आला ना मुझ्या जागृत व्हा तरुणांनो आणि आमुच्या जागृत व्हा तरुणांनो. हे भजन कोणाचं होतं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन आहे. महाराज सांगतात या जगाच्या पाठीवर अनेक साधू संत झाले, पण कशासाठी झाले? पोट भरून घेण्यासाठी झाले. त्याचं पोटच भरणार सुळसुळाट झालाय म्हणजे साधू जनाचा. यथार्थ कोणी सांगेना मजला आणि ब्याडपणा घरी आला. यथार्थ म्हणजे मूळ सत्य कोणी सांगायला तयार नाही. चौथा गुण निर्गुण. गुरु कसा पाहिजे? निर्गुण पाहिजे. रजतम सत्व जाणव त्रिगुणाचे आशे गावर्म नित्याय निच्छायन रूपम्य आयशे स्वरूप सद्गुरूचे. त्रिगुणी असे मायेची सत्ता म्हणून गुणा वेगळा परमेश्वर तो. या त्रिगुणामध्ये मायेची सत्ता आहे म्हणून गुरु त्रिगुणाचा वेगळा पाहिजे, गुणामधला जमणार. म्हणून महाराज काय म्हणतात? तू ऐक मन लावो ना प्रभूचे रूप निर्गुण. तू ऐक मन लावो ना प्रभूचे रूप निर्गुण. प्रभूचे रूप निर्गुण. तू ऐक ध्यान प्रभूचे रूप निर्गुण. तू ऐक मन लावो ना प्रभूचे रूप निर्गुण. तू ऐक मन लावो ना प्रभूचे रूप निर्गुण. ऐक मन लावो प्रभूचे रूप निर्गुण. ऐक मन लावो प्रभूचे रूप निर्गुण. बापूजी पाटलांचं पद आहे. महाराजाचं रूप कसं आहे? निर्गुण आहे. कसं ऐकावं लागते? तू ऐक मन लावो ना प्रभूचे रूप निर्गुण. प्रभूचं रूप कसं आहे? निर्गुण आहे. पाचवा गुण सर्वज्ञ. सकळ ज्ञानाने ज्ञातीला सकळ विद्येने शोभला. शुद्ध तत्वाने वेष्टीला बरवेपणी. जीवदैवताचे ज्ञान प्रपंचाचे अनित्य लक्षण सर्व ईश्वाचे मूळ जाणत्या पुरुषी. जेवढे आले आकाराशी त्याचे ज्ञान परमेश्वराशी. म्हणून सर्वज्ञपणाशी पावता झाला. गुरुजवळ सगळं ज्ञान पाहिजे. जीवदैवताचं ज्ञान, चारी पदार्थाचं ज्ञान पाहिजे. पुणे अभंगामध्ये काय सांगितलंय? गुहे पर ज्ञान गुरु शिकोसावे. पर ज्ञान गुरु शिकोसावे. गुहे पर ज्ञान गुरु शिकोसावे. पर ज्ञान गुरु शिकोसावे. परसिद्धांत पावे म्हणजे कळे परसिद्धांत पावे. म्हणजे कळे परसिद्धांत पावे. मनजे काळे परसिद्धांत पावे. मनजे काळे परसिद्धांत पावे. मनजे काळे परसिद्धांत पावे. जीव आहे दैवता प्रपंच परमेश्वर. 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 अनुभवावे पदाचे विचार. 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 5 गुण झाले. आता 6वा गुण आहे तृप्त. गुरु कसा पाहिजे? तृप्त पाहिजे. अशा नको गुरुला सुद्धा. हे 6 गुण ज्या गुरु जवळ आहेत त्या गुरुला शरण जायला काही हरकत नाही. आयशे सिद्ध कर्मभूमीत फिरते. सद्गुरु कृपे अवतरते. जीवावर परोपकार करते आणि त्याच्या भावास्तव असे सिद्ध 784 सिद्ध या कर्मभूमीत फिरतात आणि सद्गुरु कृपे अवतरते आणि जीवावर परोपकार करते.
त्याच्या दृढ भावास्तव